तर प्रेक्षक हो, पुन्हा एकदा नमस्कार. तुम्ही सगळे बघत आहातच की आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या लोकांशी बोलत आहोत. हडपसरमधील अजून एका गृहिणीशी संवाद साधत आहोत. तर त्यांना आपण खास करून विचारूया की लाडकी बहीण योजना जी पूर्ण महाराष्ट्रात आज लाडकी झालेली आहे, त्या योजनेबद्दल आपण ताईंना प्रश्न विचारूया. तर ताई नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव प्रतीक्षा. आज जे काही सर्वसाधारण महिलांना महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा फायदा होतोय, त्या योजनेबद्दल तुम्ही काय म्हणाल? म्हणजे खरं सांगायचं तर माझ्यासारख्या किंवा प्रत्येक सामान्य जी स्त्री आहे तिच्यासाठी ह्या योजनेचा खूप जास्त फायदा होतोय. बरोबर. कारण कोणी व्यवसाय सुरू करतोय त्यांच्या पद्धतीने. म्हणजे असं म्हणतात की ती अमाऊंट छोटी जरी असेल पण त्याचा फायदा खूप मोठा आहे. बरोबर. आणि तुम्हाला सांगते, मी जेव्हा फॉर्म भरणार होते, जेव्हा फॉर्म भरत होते तेव्हा माझा खूपच जास्त टेक्निकल इश्यू येतो. अच्छा. पण आमच्या इथले आमदार चेतन दादा तुपे पाटील बरोबर, त्यांच्या कार्यालयामुळे मला तो फॉर्म भरण्यासाठी खूप जास्त मदत झाली. कारण खूपच प्रॉब्लेम येत होता. एकतर ते सबमिट होत नव्हतं किंवा काही इश्यू येत होते. पण मला नंतर म्हणजे त्यांच्या कार्यालयामुळे खूप जास्त मदत झाली. बरोबर. चेतन दादा तुपे हे नाव पूर्ण हडपसर मध्ये मी फार ऐकतोय. त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या विकास कामांबद्दल तुमचं काय मत आहे बरं? हे बघा, म्हणजे विकास होतोय, म्हणजे होत आहे. कसं असतं, लगेच विकास होत नाही ना. बरोबर. छोट्या छोट्या गोष्टींमधूनच विकास होतो किंवा मोठ्या गोष्टी होतात. बरोबर. तर हळूहळू गोष्टी होत जात आहेत. म्हणजे ट्रॅफिकची समस्या असेल किंवा मग काय म्हणतात त्याला, गुंडगिरी जी चालू होती. तर ह्या अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या प्रमाणापेक्षा पण त्या कमी होत चालल्या. बरोबर. आणि नाहीशा होत चालल्या. नाहीशा होत चालल्या. तुम्ही आपण जे विकासाबद्दल प्रश्न विचारला त्याबद्दल की त्या नाहीशा होत चालल्या. अजून काही दिवसांनी त्या पूर्णच नाहीशा होतील, शून्य होतील. आणि ते फक्त त्यांच्यामुळे पॉसिबल होते. बरोबर. म्हणजे खरं तुम्हाला सांगू का, मला फार जास्त अभिमान आहे या गोष्टीचा की एक असं व्यक्तिमत्व ज्यांना क्रीडा असेल, म्हणजे सांस्कृतिक विभाग असेल किंवा महिलांच्या किंवा त्या गुंडगिरी ह्या ज्या समस्या आहेत त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचं ते लक्ष देतात दादा. आणि मी खूप भाग्यशाली की हडपसरला दादा त्यांचं प्रतिनिधित्व करतात. वा. ताई, आजकालचा जो तरुण वर्ग आहे किंवा गृहिणी वर्ग किंवा जे काही इतर लोक असतील ते मतदानाकडे पाठ फिरवताना आपल्याला दिसतात. याचं कारण माहिती नाही का, पण त्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? की असं आहे की मतदान करणं हा तुमचा हक्क आहे. आणि मतदान करता म्हणजे की तुम्ही एखाद्या गोष्टीविरुद्ध बोलू शकतात कारण तुम्ही त्या गोष्टीसाठी मत केलेलं. बरोबर. तर म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्यांना मतदानाच्या वयामध्ये जी लोक आहेत त्यांनी संधी गमवायला नाही पाहिजे. कारण मतदान हा आपला स्वतःचा हक्क आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जणाने मतदान केलं पाहिजे आणि केलंच पाहिजे. तर थँक्यू सो मच ताई.